सो लास्ट लेक्चरला आपण कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी हा पॉइंट बघितला. आता आपण काय डिस्कस करायचं आहे तर कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची, एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची. तर एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची बघा, मी काय सांगते ते थोडं लक्ष देऊन ऐका काय. परत मी एक्सप्लेन करेनच तुम्हाला. कन्सिडर करा की एक कंटेनर, हा कंटेनर आहे, ठीक आहे. हा कंटेनर मध्ये एक सोल्युशन ठेवलंय आणि त्या सोल्युशन मध्ये मी कंडक्टिव्हिटी सेल डिप केलाय. काय डिप केलंय? कंडक्टिव्हिटी सेल. हा कंडक्टिव्हिटी सेल आहे ज्यामध्ये दोन इलेक्ट्रॉड्स आहेत, त्यामधला एक एनोड आणि एक काय म्हणून ऍक्ट करणार आहे, कॅथोड म्हणून ऍक्ट करणार आहे. आणि ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मला फाइंड करायची आहे त्यामध्ये मी ह्याला डिप करणार आहे. ठीक आहे, जर आपण फॉर्म्युलाज बघूया आणि मग ह्याच्याकडे जाऊया. कन्सिडर करा, मला माहित आहे आर इज इक्वल्स टू काय असते तर रो एल बाय काय असते तर ए. सो आर इज इक्वल्स टू रो म्हणजे 1 बाय काय असते तर के आणि एल बाय ए ह्याला आपण बी म्हणतो. आणि हा बी म्हणजे काय असतं तर सेल कॉन्स्टंट. बी म्हणजे काय असतं, बी म्हणजे काय असतं, बी म्हणजे काय असतं, बी म्हणजे काय असतं सेल कॉन्स्टंट. बी म्हणजे काय असतं, बी म्हणजे काय असतंय सेल कॉन्स्टंट. बी म्हणजे काय असतंय सेल कॉन्स्टंट बी. आता व्हॉट इज दिस सेल कॉन्स्टंट? जो तुमचा कंडक्टिव्हिटी सेल आहे, जो तुमचा कंडक्टिव्हिटी काय आहे सेल, ते जे काही कंडक्टिव्हिटी सेल मध्ये जे काही दोन इलेक्ट्रॉड्स आहेत त्या दोन इलेक्ट्रॉड्स मधला डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉड इज डी. डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉड इज डी. डी म्हणजे एल, लेंथ म्हणूयात. डिस्टन्स म्हणजे एल, लेंथ. डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉड आणि जो काय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे इलेक्ट्रॉड्स, जो काय एरिया ऑफ कोणाचा, जो काय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे इलेक्ट्रॉन्स. सो कंडक्टिव्हिटी सेलचा एक पॉइंट असतो सेल कॉन्स्टंट म्हणून. काय असतं, काय असतं सेल कॉन्स्टंट. कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट इज द रेशियो ऑफ डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉड टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. काय सांगितलं मी, काय सांगितलं बाळांनो? इट इज द रेशियो ऑफ डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉड टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो एल बाय ए म्हणजे काय असते तर बी आणि रो म्हणजे 1 बाय के म्हणजे आर इंटू के इज इक्वल्स टू काय आहे तर बी. मला जर एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी माहित करायची असेल, काय माहित करायची असेल तर मला दोन गोष्टी माहित असायला पाहिजेत, त्याच्या रेझिस्टन्स आणि काय माहित असायला पाहिजे सेल कॉन्स्टंट. कोणाचा सेल कॉन्स्टंट माहित असायला पाहिजे, कंडक्टिव्हिटी सेलचा. कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट जर मला माहित आहे, कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट जर मला माहित आहे तर मी रेझिस्टन्स जो आहे तो व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल न फाइंड करणार. रेझिस्टन्स कसा फाइंड करणार, आता काय व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल आहे ते मी सांगते तुम्हाला. हा, पण इथं कसं वापरायचं ते सांगते, व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल. मग जर मला सेल कॉन्स्टंट माहित आहे त्या आणि कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट फिक्स्ड असतो. एखाद्या कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट काय असतं फिक्स्ड. जर मला कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट माहित आहे आणि मी व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपलनं रेझिस्टन्स फाइंड केला तर मी काय फाइंड करू शकते, काय फाइंड करू शकते कंडक्टिव्हिटी. जर मला कंडक्टिव्हिटी माहित असेल तर लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन सी काय फाइंड करू शकते मोलार कंडक्टिव्हिटी.
आणि जर मला मोलार कंडक्टिव्हिटी माहित आहे तर मी मोलार कंडक्टिव्हिटी एट इनफायनाइट डायल्युशन पण फाइंड करू शकते बाय युजिंग खॉर्लॉच लॉ. आणि मोलार कंडक्टिव्हिटी एट इनफायनाइट डायल्युशन फाइंड केलं तर मी अल्फा पण फाइंड करू शकते मोलार कंडक्टिव्हिटी एट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. मग जर मला डिग्री ऑफ डिसोसिएशन मिळाला तर मी काय फाइंड करू शकते डिसोसिएशन कॉन्स्टंट ज्याचा फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस काय आहे तर अल्फा. सो के कॉन्स्टंट डिसोसिएशन कॉन्स्टंट सेल कॉन्स्टंट नाही कंडक्टिव्हिटी नाही आहे हा काय आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणा काय म्हणाला आणि हा काय आहे तर डिग्री ऑफ डिसोसिएशन ही काय आहे तर मोलार कंडक्टिव्हिटी. मला मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करण्यासाठी काय माहित असायला पाहिजे कंडक्टिव्हिटी फाइंड करण्यासाठी मला सेल कॉन्स्टंट आणि रेझिस्टन्स ऑफ काय माहित असायला पाहिजे तर सोल्युशन माहित असायला पाहिजे. सेल कॉन्स्टंट कशाचा असतो तर कंडक्टिव्हिटी सेलचा असतो. कंडक्टिव्हिटी सीचा सेल कॉन्स्टंट कसा फाइंड केला जातो तर डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड डिवाइडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. डिस्टन्स बिटवीन डिवाइडेड बाय एरिया ऑफ. समझ में आ रहा है? ठीक है. मला सेल कॉन्स्टंट पहिला फाइंड करावा लागणार आहे. मग सेल कॉन्स्टंट पहिला मला फाइंड करावा लागणार त्यामुळे मी एक कंटेनर घेणार आणि त्या कंटेनर मध्ये मी असा सोल्युशन घेणार की ज्याची कंडक्टिव्हिटी मला माहित. कंटेनर मध्ये मी एक असा सोल्युशन घेणार ज्याची कंडक्टिव्हिटी मला माहित. मग ठीक आहे मी इथं घेताना 0.1 मोलार केसीएल घेतला. सोल्युशन काय घेतला येस 0.1 मोलार केसीएल घेतला आणि त्याची कंडक्टिव्हिटी मला माहित आहे के मला माहित आहे. कंडक्टिव्हिटी ऑफ केसीएल के केसीएल नोन आहे नोन काय आहे कारण मला सेल कॉन्स्टंट माहित नाही आहे कंडक्टिव्हिटी सेलचा. मग कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट माहित करण्यासाठी 3 अननोन टर्म्स मधले 2 तरी टर्म्स मला माहित असायला पाहिजे. 3 अननोन टर्म्स मध्ये 2 अननोन टर्म्स बघा 3 अननोन टर्म्स आहेत आर इंटू के इज इक्वल्स टू काय आहे तर बी. जर मला के माहित आहे आता आणि व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपलने रेझिस्टन्स फाइंड केला तर मी काय फाइंड करू शकते सेल कॉन्स्टंट. आणि एकदा सेल कॉन्स्टंट मला कंडक्टिव्हिटी सेलचा मिळाला तर मी तो सेम सेल सगळ्या सोल्युशन्स मध्ये वेगवेगळ्या काय करत जाणार डिप करत जाणार आहे. मग त्यावेळी मला सेल कॉन्स्टंट माहित आहे रेझिस्टन्स व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपलने फाइंड करणार आणि कंडक्टिव्हिटी मिळणार. येते लक्षात येस ऑर नो. हा पण सगळ्यात पहिली बोंबडी आता ही आहे की मला कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट माहित नाही. मग त्यासाठी कंडक्टिव्हिटी सेल तरी पहिला डिप करूया त्यामध्ये ज्याचं कंडक्टिव्हिटी सेल हे माहित नाही सेल कॉन्स्टंट. हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत काय आहेत हे 2 हा ह्या 2 इलेक्ट्रॉड मधला जो काही डिस्टन्स असेल तो काय आहे तर एल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो असणार ए म्हणजे सेल कॉन्स्टंट हा एल बाय काय असतो तर ए. लेंथ कशामध्ये मेजर केली जाते सेंटीमीटर एरिया कशामध्ये मेजर केली जाते तर सेंटीमीटर स्क्वेअर. सो सेंटीमीटर इनवर्स आपला सेल कॉन्स्टंट येणार आहे. सेल कॉन्स्टंट कशामध्ये येणार आहे सेल कॉन्स्टेंट कशामध्ये येणार है सेंटीमीटर इनवर्स. ठीक ये मेरे को पता नहीं है लेकिन मैं यहाँ पे लेंथ वेंथ मेजर नहीं कर सकती एरिया मेजर कर सकती नहीं. हाँ लेकिन मैं भी क्या करूंगी कि इसको व्हीटस्टोन ब्रिज प्रिंसिपल को लगाऊंगी मतलब व्हीटस्टोन ब्रिज को लगाऊंगी. कैसे मतलब व्हीटस्टोन ब्रिज कैसे बनता है देखो हा जो सोल्युशन आहे ज्यामध्ये मी कंडक्टिव्हिटी सेल डिप केलाय तो एक आर्म झाला ठीक आहे आणि जो दुसरा आर्म आहे तो मी व्हेरिएबल रेझिस्टरला लावला. कशाला लावला आर एक्स. कशाला लावला व्हेरिएबल रेझिस्टर आर एक्स. आणि ह्या दोघांना म्हणजे एक हँड जो सोल्युशन मध्ये डिप झालाय एक आर्म जो सोल्युशन मध्ये डिप झालाय आणि दुसरा आर्म ज्याला व्हेरिएबल रेझिस्टर आहे त्या दोघांना मी कॉपर वायरला जॉईन करणार. कशाने जॉईन करणार
कॉपर वायर, आणि त्या कॉपर वायरचं लेंथ जे आहे ते एबी लेंथ आहे. काय आहे? एबी. मी काय घेणार आहे? डिटेक्टर, करंट डिटेक्टर, त्याला जॉकी असणार आहे. काय असणार आहे? जॉकी. मग त्या करंट डिटेक्टरना मी ह्या वायरवरनं फिरवणार. येस, मैं घुमाऊंगी, ऍट सर्टन पॉइंट माझं डिफ्लेक्शन 0 येणार डिटेक्टर वरती. ज्या पॉइंटला डिफ्लेक्शन 0 येते त्याला मी काय म्हणणार आहे? तर पॉइंट सी. डिफ्लेक्शन 0 आहे म्हणजे करंट 0 आहे, करंट 0 आहे म्हणजे रेझिस्टन्स काय आहे? तर मॅक्सिमम. म्हणून आपण म्हणतो की इथं काहीतरी रेझिस्टन्स असेल आणि इथं पण काहीतरी रेझिस्टन्स असेल. म्हणजे तसा बघितला तर हा 4 पार्ट मध्ये डिवाइड झाला. व्हिटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल सारखा. कसा असतो व्हिटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल? असा असतो ना, आणि हे असं. येस. सो इथं काय आहे? तर तुमचा एक हँड डीप झालाय तो आर सोल्युशन मध्ये, दुसरा हँड आहे तो व्हेरिएबल रेझिस्टर आहे. इथं आहे ते रेझिस्टन्स अक्रॉस काय असणार आहे? तर एसी, आणि इथं काय असणार आहे? तर रेझिस्टन्स अक्रॉस काय येणार आहे? तर बीसी. समझ में आ रहा है? हाँ. मुझे रेजिस्टेंस अक्रॉस एसी बीसी तो नहीं पता, मेरे को लेंथ पता है, लेकिन क्योंकि एंड वी नो दैट रेजिस्टेंस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. So resistance across AC is directly proportional to what? Length of AC. Resistance across BC is directly proportional to length of BC. समझ में आ रहा है? So RAC is equals to क्या आएगा? कांस्टेंट K, लेंथ ऑफ क्या आएगा? AC. एंड RBC इज इक्वल्स टू क्या आएगा? K इंटू लेंथ ऑफ क्या आएगा? तो BC. क्या आएगा? लेंथ ऑफ BC. लेंथ तो मुझे मिल सकता है ना? यस और नो? सो अकॉर्डिंग टू व्हिटस्टोन ब्रिज प्रिंसिपल, अकॉर्डिंग टू विच प्रिंसिपल? अकॉर्डिंग टू व्हिटस्टोन ब्रिज प्रिंसिपल मला असं माहित आहे की रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन डिवाइडेड बाय रेजिस्टन्स अक्रॉस AC is equals to variable resistance divided by resistance of काय येणार आहे? तर DC. So resistance of solution is equals to variable resistance into resistance of AC upon resistance of क्या आएगा? तो DC. So variable resistance क्या आएगा? RX. RAC क्या आएगा? K into length of क्या आएगा? तो AC डिवाइडेड बाय K इंटू लेंथ ऑफ क्या आएगा? तो BC. समझ में आ रहा है? वेरिएबल रेजिस्टेंस तो मुझे पता ही है क्योंकि रियोस्टेट से मैंने दिया है वेरिएबल रेजिस्टेंस. लेंथ ऑफ एसी और लेंथ ऑफ बीसी तो आराम से अपन मेजर करते हैं विद द हेल्प ऑफ स्केल. हम ये एक्सपेरिमेंट भी करते हैं. सॉरी, एसी लेंथ ऑफ एसी अपन लेंथ ऑफ बीसी म्हणजे रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन मिळणार का? केसीएलचं मिळणार का? केसीएल सोल्युशन होता ना, केसीएल सोल्युशनचं मला रेजिस्टन्स मिळणार का? मिळणार. मला लेंथ ऑफ एसी मिळाला, लेंथ ऑफ बीसी मिळाला, रेजिस्टन्स टाकायचं, आर सोल्युशन मिळालं. एकदा आर सोल्युशन मिळाला, काय मिळाला? काय मिळाला? आर सोल्युशन. तर माझ्याकडे फॉर्म्युला काय होता? आर इंटू के इज इक्वल्स टू काय होता? तर बी. मग मला व्हिटस्टोन ब्रिज सोल्युशन ना आर सोल्युशन म्हणजे आर केसीएल मिळाला. कंडक्टिव्हिटी ऑफ केसीएल मला माहित होती, मग मला काय मिळाला? म्हणजे रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन ऑफ केसीएल मिळाला. कंडक्टिव्हिटी पहिल्यापासून माहित होती म्हणजे मला मिळणार काय? तर सेल कॉन्स्टंट सेंटीमीटर इनवर्स मध्ये. बरं, मी काय करणार? हा आता सेल कॉन्स्टंट मिळाला मला. काय मिळाला? सेल कॉन्स्टंट मिळाल्यानंतर ना मी हा सेम कंडक्टिव्हिटी सेल घेणार. काय घेणार? काय घेणार? काय घेणार? कंडक्टिव्हिटी सेल घेणार. काय घेणार? येस, हा कंडक्टिव्हिटी सेल घेणार मी आणि हा कंडक्टिव्हिटी सेल उचलणार आणि दुसऱ्या सोल्युशन मध्ये डिप करणार, ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मला माहित
ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मला माहित, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की मी AgNO3 सोल्युशन मध्ये ज्याचं मोलार कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार AgNO3 सोल्युशन मध्ये हा कंडक्टिव्हिटी सेल काय केला तर डिप केला. काय केला? डिप. परत सेम लॉजिक. मला ह्या केसमध्ये खरं सेल कॉन्स्टंट माहित आहे. काय माहित आहे? कारण पहिला मी सेल कॉन्स्टंटच फाइंड केला. नॉन कंडक्टिव्हिटी केसीएल घेऊन नॉन कंडक्टिव्हिटी केसीएल ची कंडक्टिव्हिटी माहित असणारी कंडक्टिव्हिटीचा सोल्युशन घेऊन मी पहिला सेल कॉन्स्टंट फाइंड केला. एकदा सेल कॉन्स्टंट फाइंड केला की तोच कंडक्टिव्हिटी सेल मी काय करणार आहे तर वेगवेगळ्या सोल्युशन्स मध्ये काय करणार आहे डिप. मग आता वेगवेगळ्या सोल्युशन मध्ये डिप करताना मी AgNO3 0.01 मोलार ऑफ AgNO3 मध्ये डिप केला. मग त्या केसमध्ये परत सेम लॉजिक आहे. परत सेम लॉजिक काय आहे? आर सोल्युशन ऑफ AgNO3 डिवायडेड बाय काय असणार आहे तर रेझिस्टन्स अक्रॉस काय असणार आहे तर AC. परत आपण सेम सेटअप घेणार, डिटेक्टर घेणार, जॉकी घेणार, यावरती फिरवणार, आपल्याला एक पॉइंट मिळणार जिथं करंट काय आहे तर 0. मग त्यावेळेला डिवाइड करणार RAC आणि R काय करणार आहे तर BC. सो रेझिस्टन्स ऑफ सोल्युशन AgNO3 RAC डिवायडेड बाय रेझिस्टन्स व्हेरिएबल रेझिस्टर अक्रॉस काय येणार आहे तर R काय येणार आहे तर BC. फक्त RAC इथं शिफ्ट केला. हा बघा, हा सेम फॉर्म्युला, पण इथं R सोल्युशन कशाचं असणार आहे तर AgNO3. मग R सोल्युशन RAC आपण BC लेंथ CBC. मग R सोल्युशन म्हणजे इथं कोणाचं असणार आहे तर AgNO3. मग जर मला रेझिस्टन्स माहित आहे AgNO3 चा, रेझिस्टन्स ऑफ AgNO3 मला माहित आहे इंटू K ऑफ AgNO3 इंटू सेल कॉन्स्टंट इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट. इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट. मला सेल कॉन्स्टंट माहित आहे, माहित आहे. रेझिस्टन्स अक्रॉस AgNO3 माहित, K माहित नाही. सो कंडक्टिव्हिटी ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टेंस अक्रॉस AgNO3. रेजिस्टेंस अक्रॉस समझ में आया क्या? यस और नो? यस और नो? एकदा कंडक्टिव्हिटी मिळाला मला, AgNO3 मिळाला, तर मी डायरेक्टली काय फाइंड करू शकते तर मोलार कंडक्टिव्हिटी. कसं? लॅम्बडा ऑफ AgNO3 इज इक्वल्स टू KAgNO3 इंटू 1000 डिवायडेड बाय काय येणार आहे तर, समजलं काय केलं? येस ऑर नो? कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे काय समजलं का? सो इथं बघा, measurement of conductivity. The conductivity of solution can be determined from the resistance measurement by Wheatstone bridge. By which bridge? Conductivity cell. The conductivity cell consists of a glass tube with two platinum plates. हे कंडक्टिव्हिटी सेल, हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत ना, हे कॉपर वायर आहे. ही कॉपर वायर आहे, प्लॅटिनम प्लेट आहे. ही कॉपर वायर आहे, ही प्लॅटिनम प्लेट आहे. कसली प्लेट आहे? प्लॅटिनम प्लेट. So the conductive cell consists of a glass tube, glass jacket आहे त्याला. Glass tube with two platinum plates coated with a thin layer of finely divided platinum black. This is achieved by the electrolysis of solution of chloroplatinic acid. The cell is dipped in a solution whose resistance is to be measured. हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे, हा कशामध्ये डिप केला जातो? ज्याचं रेझिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, ज्या सोल्युशनचा रेझिस्टन्स आपल्याला काय करायचा आहे, मेजर करायचा. हे कंडक्टिव्हिटी सेल झालं. बरं, सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? काय सांगितलं? सेल कॉन्स्टंट म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा रेशिओ. सो द कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन इज गिवन बाय इक्वेशन K इज इक्वल्स टू 1 by R L by L. L by A म्हणजे काय? For a given cell, the ratio of separation between two electrodes divided by the area of cross section of the electrode is called as what? The SI unit of cell constant is meter inverse. पण सी आपण यूज करतो. सो K इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट अपॉन काय असते तर R. हे बघा,
K इंटू R इज इक्वल्स टू काय असते तर B. हे सगळ्यात लक्षात ठेवा. So the determination of conductivity consists of 3 steps. किती steps? 3 steps. सगळ्यात पहिला सेल कॉन्स्टंट माहित करा. काय फाइंड करा? मग सेल कॉन्स्टंट जर मला माहित करायचं असेल तर त्यावेळी मी असा सोल्युशन घेणार ज्याची कंडक्टिव्हिटी मला माहित आहे. ज्याची कंडक्टिव्हिटी मला माहित आहे. So the cell constant is determined using 1 molar, 0.1 molar किंवा 0.01 molar KCl solution. The conductivity of KCl solution is well tabulated at various temperature. The resistance of KCl solution is measured by Wheatstone bridge. So AB is a uniform wire. Rx is the variable known resistance placed in one arm of the Wheatstone bridge. Rx. The conductivity cell containing KCl solution of unknown resistance is placed in the other arm of the Wheatstone bridge. In the other arm of the Wheatstone bridge. D is the current detector. Again, D is the current detector. F constant jockey. F is the sliding constant that moves along AB. AC current represents the source of alternating current. The sliding constant is moved along the AB. हे जी AB आहे ह्या AB अक्रॉस काय केलं जातं डिटेक्टर मूव्ह केलं जातं until no current flows. म्हणजे जिथं करंट काय आहे तर नो करंट फ्लोज म्हणजे जिथं करंट काय आहे तर 0. सो द डिटेक्टर D shows no deflection. त्याला आपण नल पॉइंट म्हणतो आणि नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट C. अकॉर्डिंग टू Wheatstone ब्रिज प्रिन्सिपल हा किती पार्ट मध्ये डिवाइड झाला 4. हा रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन रेजिस्टन्स अक्रॉस AC रेजिस्टन्स RX रेजिस्टन्स अक्रॉस BC. अलग अलग ठीक आहे. सो R सोल्युशन अपॉन लेंथ ऑफ AC आणि RX अपॉन लेंथ ऑफ BC. हे लेंथ ऑफ AC लेंथ ऑफ BC त्यांनी डायरेक्टली घेतलंय पण मी तुम्हाला सांगितलंय ते लेंथ ऑफ AC आणि लेंथ ऑफ BC काय आलं काय असते रेजिस्टन्स अलॉंग AC अपॉन रेजिस्टन्स अलॉंग काय येणार आहे तर BC. रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ कॉन्स्टंट K. सो K इंटू लेंथ ऑफ AC घेतो आणि K इंटू लेंथ ऑफ काय घेतो तर BC. K काय होणार आहे तर कॅन्सल. सो तुमचा लेंथ ऑफ AC अपॉन लेंथ ऑफ BC मेजर करू शकतो. व्हेरिएबल रेजिस्टर तर आपल्याला माहित असते. मग त्यावेळेला आपल्याला काय मिळाला बाय मेजरिंग द लेंथ ऑफ AC BC अँड RX आपल्याला काय मिळणार आहे रेजिस्टन्स ऑफ KCl सोल्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड. काय कॅल्क्युलेट करू शकतो मग मला सांगा रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन आपण कॅल्क्युलेट केला Wheatstone ब्रिज प्रिन्सिपल न आणि KCl मला माहित होतं. नॉन कंडक्टिव्हिटीचं सोल्युशन घेतलेला मी. कसं सोल्युशन घेतलेला मी घेताना सोल्युशन असा घेतला ज्याची कंडक्टिव्हिटी मला माहित आहे तर मला मिळणार काय सेल कॉन्स्टंट. सो द कंडक्टिव्हिटी ऑफ KCl solution is known. So the cell constant thus can be calculated. So determination of conductivity of solution. Solution दुसरा सोल्युशन कोणताही घेतला. So KCl solution is the conductivity cell. In the conductivity cell in step 1 is replaced. KCl solution म्हणजे समजते का हा जो आपण घेतलेला हा जो सोल्युशन घेतलेला कुठे घेतलाय हा जो सोल्युशन घेतलेला ज्याची कंडक्टिव्हिटी मला माहित होती तो सोल्युशन फक्त मी रिप्लेस केला. म्हणजे सोप्या भाषेत मी तो कंडक्टिव्हिटी सेल उचलला आणि दुसऱ्या सोल्युशन मध्ये डिप केला ज्याची कंडक्टिव्हिटी मला काय करायची आहे माहित करायची आहे कारण मला आता सेल कॉन्स्टंट माहित आहे. पहिल्या स्टेप मध्ये मी सेल कॉन्स्टंट फाइंड केलाय. सो इथं बघा KCl solution in the conductivity cell in step 1 is replaced by a given solution whose conductivity is to be measured. Its resistance is measured by the process described in step 1. मग परत त्याचं कंडक्टिव्हिटी कशी मेजर केली जाते रेजिस्टन्स कसं मेजर केले जाते स्टेप 1 सारखंच आणि K काय असणार आहे तर सेल कॉन्स्टंट अपॉन सोल्युशनचं रेजिस्टन्स. मग एकदा सोल्युशनचं रेजिस्टन्स मिळालं की मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा इज इक्वल्स टू 1000 इंटू K अपॉन काय येणार आहे तर C.
लॅम्बडा इज इक्वल्स टू 1000 इंटू के अपॉन काय येणार आहे तर सी. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. फाईन. न्यूमरिकलला मागचे कुठपर्यंत झालेले न्यूमरिकल सांगा मला. हा वाला न्यूमरिकलला कॅल्क्युलेट 5.2 वाला. यश कहाँ थे कल? काय? क्वेश्चन काय आहे बघा. कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI. कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करायची? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचे. जर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaI, AgNO3 आणि NaNO3 काय आहे तर माहित आहे. सो अकॉर्डिंग टू खॉर्लॉट्स लॉ, अकॉर्डिंग टू सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ कॅटायन्स आणि एनायन्स, आणि आपण खॉर्लॉट्स लॉ चा वापर करून वीक इलेक्ट्रोलाइटचं मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करतो. कसं? जर मला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ AgI पाहिजे तर मी काय करणार आहे, च्या रिलेटेड जी टर्म आहे त्याची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड करणार, Ag ची रिलेटेड जी मोलार कंडक्टिव्हिटी टर्म आहे ती ऍड करणार, आणि जी नको आयन्स आहेत त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काय करणार आहे, सबस्ट्रॅक्ट. सो इथं काय येणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय येणार आहे पहिला, इथं बघा मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय घेणार आहे पहिला, NaI प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय घेणार आहे, AgNO3. बरं, मला Na आणि NO3 ची मोलार कंडक्टिव्हिटीशी काही संबंध नाहीये त्यामुळे ते मायनस करणार. सो मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय येणार आहे तर NaNO3. सो इथं बघा मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ I मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ag प्लस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NO3 मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ प्लस नाही इथं काय येणार आहे, इथं काय येणार आहे मायनस, मायनस आहे ना, हे प्लस आहेत, हे दोन मायनस आहेत, मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NO3 मायनस हे का प्लस Na मायनस Na प्लस NO3 मायनस NO3. सो मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ I मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय राहणार आहे तर Ag प्लस. कधी राहणार, जेव्हा मी NaI ची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड करते, AgNO3 ची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड करते आणि NaNO3 ची मोलार कंडक्टिव्हिटी मायनस करते. म्हणजे इथं Na अनुज 126.9 प्लस 133.4 मायनस 121.5 करा, काय येते बघा, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय येते तर AgI. किती येते बघा व्हॅल्यू, लिहून घ्या 138.8 आणि मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट काय असते, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. चला आवरा लवकर लवकर आवरा.
क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COOH. काय इथं करेक्शन करा जरा, CH2Cl COOH आहे, ही मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करायची. जर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl KCl आणि काय दिलंय तर CH2Cl COOK दिलंय. सो काय करायचं, जर मला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COOH पाहिजे, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COOH पाहिजे, तर मला कोण पाहिजे, H पाहिजे, तर मी H ची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड करणार. परत मला CH2Cl COO- पण पाहिजे, ते पण आपण ऍड करणार. सो इथं काय येणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COOK मायनस मायनस काय, मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय करणार आहे तर KCl. सो इथं काय येणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COO मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ K प्लस मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आणि कोण आहे तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ KCl ना, Cl मायनस. सो प्लस Cl मायनस Cl कॅन्सल होणार, प्लस K मायनस K काय होणार आहे तर कॅन्सल. सो राहणार काय आहे तर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl COO मायनस. मग हे अचीव करण्यासाठी आपल्याला काय काय लागलं, आपण HCl ची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड केली, आपण CH2Cl COOK ची पण मोलार कंडक्टिव्हिटी काय केली ऍड. त्याची व्हॅल्यू किती आहे मोलार कंडक्टिव्हिटी CH2Cl COOK ची 1.132 मायनस आपण मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची केली तर कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी मायनस केली, मायनस KCl 1.499. परत हे दोन्ही ऍड केलं आणि हे काय केलं तर सबस्ट्रॅक्ट. आन्सर कशामध्ये मिळणार आहे आपल्याला, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. किती व्हॅल्यू येते सांगा. तुम्ही म्हणणार की मॅडम आम्हाला समजते की आम्ही डायरेक्ट करू शकतो, पण स्टेट बोर्डला जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तुम्हाला ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. ही स्टेप करून ही स्टेप आली मग आम्ही असं केलं हे दाखवणं खूप गरजेचं. सीईटीला तुम्ही करा डायरेक्ट, तुम्ही लिहू पण नका, त्यावेळी तुम्ही डोकं चालवा तुमचं, पण स्टेट बोर्डला तुम्हाला दर स्टेप लिहावी लागणार आहे. 16 नोव्हेंबर का 16 नोव्हेंबरलाच आहे ना टेस्ट तुमची, संडेला आहे ना, या संडेला 7 to 10 3 तासाचा पेपर आहे 70 मार्काचा. किती आली व्हॅल्यू 3.894 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि काय आलं तर मोल इनवर्स. आलं लक्षात, येस ऑर नो. काय झालं श्रीदीप, उलट केलंस, चुकीचं केलंस, चुकीचं केलंस. हे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl प्लस आहे ना, तर ही व्हॅल्यू घेतली. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH2Cl ओके म्हणून ही व्हॅल्यू घेतली. ह्याची व्हॅल्यू किती होती 1.13 काय होती तर 2. मग हे दोन्ही ऍड केली रे, मग ही सबस्ट्रॅक्ट केली मायनस KCl, म्हणून मायनस काय केलं आपण इथं मायनस 1.4992 KCl. आपल्याला कोणत्याही ऑर्डर मध्ये देऊ देत व्हॅल्यू, आपण काय करतोय ते इम्पॉर्टंट आहे. त्यांनी ऑर्डर मध्ये दिले म्हणून आपण काय ऑर्डर मध्ये प्लस मायनस नाही करणार आहे, इट्स नॉट लाईक दॅट. ओके, आपण काय करतोय दॅट इज इम्पॉर्टंट ना. बर,
कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन फॉर CaCl2 अँड Na2 काय आहे तर SO4. आता मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CaCl2 कसं असणार आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ca2 प्लस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. किती टाइम्स? 2 टाइम्स, कारण क्लोरीन किती आहे? किती आहे क्लोरीन? 2. किती आहे क्लोरीन? 2. सो मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ca2 प्लस, Ca2 प्लस ची मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे रिस्पेक्टिव्हली? Ca2 प्लस पहिलाच दिले ना, त्याची मोलार कंडक्टिव्हिटी 104 आहे, 104 प्लस Cl ची मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे? 76.4. सो 76.4 इंटू काय येणार आहे तर 2. किती येते बघा. नेक्स्ट काय आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय आहे तर Na2SO4. कशाची मोलार कंडक्टिव्हिटी? Na2SO4. मग Na2SO4 ची मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस इंटू 2 प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ SO4 2 मायनस इंटू 4 नाही, SO4 2 मायनस एकच आहे आयन, इंटू 4 नाही, Na 2Na प्लस आणि SO4 2 मायनस असते. Na2SO4 2Na प्लस SO4 2 मायनस. सो Na प्लस ची व्हॅल्यू किती आहे तर 50.1. सो 50.1 इंटू काय येणार आहे तर 2 प्लस SO4 ची मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे तर 159 पॉइंट काय आहे तर 6. बघा ऍड करून काय येते आन्सर सांगा फायनल. ऍड करून बघा काय आन्सर येते ते सांगा फायनल. पहिल्याची 256.8 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि दुसऱ्याची 259. ठीक, ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. नेक्स्ट क्वेश्चन. The molar conductivity of 0.01 molar acetic acid at 25 degree म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनला मोलार कंडक्टिव्हिटी 16.5 दिले. कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ dissociation constant if the molar conductivity of acetic acid at infinite dilution. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा नॉट किती आहे तर 390.7. हे क्वेश्चन ऍप्लिकेशन ऑफ खरलॉच लॉ आहे. कशाचं ऍप्लिकेशन आहे? खरलॉच. सो नेक्स्ट बघा, मोलार कंडक्टिव्हिटी एट एनी कॉन्सन्ट्रेशन किती आहे? मोलार कंडक्टिव्हिटी एट एनी कॉन्सन्ट्रेशन 16.5 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर आणि काय आहे तर मोल इनवर्स. किती कॉन्सन्ट्रेशनला? 0.01 मोलार. आणि मोलार कंडक्टिव्हिटी एट इनफायनाइट डायल्युशन. ऍट इनफायनाइट डायल्युशन किती आहे? 390 पॉइंट काय आहे तर 7 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ठीक आहे. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा is equals to molar conductivity at any concentration to the molar conductivity at infinite dilution. So हा किती असणार आहे? लॅम्बडा सी 16.5 डिवायडेड बाय 390 पॉइंट काय येणार आहे तर 7. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा आणि एंटी लॉग बघा. ठीक आहे. मग एकदा अल्फा मिळाला, अल्फा मिळाल्यानंतर ना काय फाइंड करायचं आहे? के, डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट केसी काय असते तर अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. पहिला अल्फाची व्हॅल्यू फाइंड करा किती आहे ते आणि मग सांगा मला. अल्फाची व्हॅल्यू किती आहे?
16.5 divided by 390.7. $0.0422. 0.04223 हे अल्फा झालं. मग परत इथं काय येणार आहे 0.04223 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार. हा स्क्वेअर आहे मायनस 0.0422 काय आहे तर 3. तर 0.0423 आला 4.223 चा स्क्वेअर इंटू 10 काय करूया तर -4. परत हा 10 काय घेऊया तर -2 डिवायडेड बाय 1.0000000 -0.04223 10 9 9 9 9 0 10 minus 3 is 7 9 minus 2 is 7 9 minus 2 is 7 9 minus 4 is 5 तर 9 इथं 0. सो इथं काय येणार आहे तर 0.95 म्हणजे 9.5777 इंटू 10 काय घेऊया तर -1 -1 वर जाऊन काय होणार आहे +1 -4 -2 -6 -6 +1 -5 हा 10 काय येणार आहे -5 हा 4.223 इंटू 4.223 इंटू डिवायडेड बाय तर काय येणार आहे तर 9.5777. बघा सगळ्यांचे लॉग बघा ऍड करा सबट्रॅक्ट करा अँटीलॉग बघा सगळ्यांचे लॉग बघा ऍड करा सबट्रॅक्ट करा आणि अँटीलॉग बघा 4.223 इंटू 4.223 divided by 9.5777 1.862 आलं 1.862 into 10 काय येणार आहे तर -5. It does not have any kind of unit. It does not have any kind of unit. 1.862 into 10⁻⁻5. हे समजलं येस ऑर नो ठीक आहे. सो हा ऍक्च्युली मागच्या लेक्चरचा पार्ट होता ज्याचे न्यूमरिकल्स आपण घ्यायचे होते.